नमस्कार, मी सरोज गांगुर्डे। आज आपण नाशिकमध्ये आहोत आणि मॅडमला विचारू, आपण आर्थोचं औषध दिलं होतं तर त्यांना अगोदर काय त्रास होत होता आणि त्यानंतर आर्थो दिल्यानंतर त्यांना काय फरक पडला आपण त्यांना विचारू। मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव शांता राहिला नवले कॉलनीला। तुमचं वय काय? 50 पण मला आहे ना हे 7-10 वर्ष झाली दुखतच आहे, पण मी सारख्याशा बाहेर खाते खाऊन ते काय व्हायचं, एक दिवस खाल्लं का दुसऱ्या दिवशी परत दुखायचं। म्हणजे मला आहे ना असं इथून तर दत्त मंदिरपर्यंत पायी गेले आणि रिटर्न यायचे म्हटलं तर चालतच येत नव्हतं। मी नवल्या कॉलनीपर्यंत पाय ओढायचं। मला आर्थोचं औषध दिल्यानंतर मला 3 दिवसामध्ये इतका फरक पडला ना, तर मी म्हणजे इथून आता जाऊन येऊन दत्त मंदिरला जाऊ शकते, येऊ शकते आणि पायऱ्या चढून पण जाऊ शकते, इतका फरक पडलाय मला। किती दिवस झाले तुम्ही औषध? आता हे 5वा दिवस। 5वा दिवस। हा, 3 दिवसात फरक पडला? 3 दिवसातच फरक पडला। मग मी 3 दिवसात घेतलं तर म्हटलं मला फरक पडतो ना, पण मग घेतलं मला फरक पडला। मी परत घेऊन गेलो, मी म्हटलं आता हे पूर्ण करा, म्हणजे याचा कोर्स जिथपर्यंत आहे ना तेवढा तर नक्कीच करा। कारण खरं सांगते, मला आहे ना खाली जर बसले ना तर बाळ जर माझ्या नसलं ना तर त्याला एकटीला घेऊन उठायचं, दुसऱ्याकडे जायचं, मग आपण हाडते कोण उठायचं। खरं सांगायचं मी म्हणजे असं इतका मला त्रास व्हायचा। पण आहे ना आता मी काल खरंच माझं बाळ घेऊन मला खूप आनंद। तुम्हाला आता किती टक्के म्हणजे फरक आहे आता? 90% तर म्हणजे 100%च म्हणून मी इतकं सांगते। खरं इतकं दुखायचं माझं। आता तुम्ही लोकांना काय सांगू शकता की औषध कसं काय, औषधाबद्दल काय थोडक्यात सांगा लोकांना? खरंच म्हणेन हे औषध खरंच चांगलं आहे, म्हणजे एकंदर म्हणजे खूप पाहिजे। मी तर तिला हे सांगा माहिती, डॉक्टरकडे जाऊन 1000 रुपये घालते ना, त्याच्यापेक्षा हे एकदम घालतो तुला करत इतकं खरंच हे म्हणजे नाही दुखलं ना तर असले तर मी म्हणायचे एखादा विषय असलं ना तरी ती पण इतकं दुखायचं माझ्याकडे। कारण आपल्याला घर चालवायचं, मी पण स्वयंपाकाचे कामं करते। मॅडमला आपण आर्थोचं औषध दिलं होतं आणि मॅडमला 3 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट आला आहे। आणि तुम्ही सांगा एकदा की तुम्ही लोकांना औषध घ्यायला सांगा मी असं का तुम्ही खरंच पाय दुखत असेल काय तर तुम्ही हे नक्कीच औषध घेऊ शकता। कारण माझ्यावरून सांगते, मी खूप पैसे घातले बाहेर पण मला तिथं फरक नाही पडला, पण हे 4 दिवसामध्ये खरंच खूप फरक पडला। ओके, थँक्यू। थँक्यू।